इंडिगो एअरलाइन्सचे देशभरातले 70पेक्षा जास्त विमानं रद्द झाल्यानंतर त्याचा फटका आता नाशिक विमानतळाला देखील बसला आहे। आपण सध्या नाशिकच्या विमानतळावर आहोत आणि या ठिकाणी नुकतीच माहिती मिळालेली आहे की नाशिक बेंगलोर दरम्यानची विमानसेवा ही रद्द करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे याची कुठलीही पूर्वसूचना जी आहे ती प्रवाशांना देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी नाशिक विमानतळावर बघायला मिळतंय। काल रात्रीची नाशिक दिल्ली विमानसेवा इंडिगोची ही यापूर्वीच रद्द करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आज ज्यावेळेला प्रवासी या ठिकाणी विमानतळावर पोहोचले त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की नाशिक बेंगलोर दरम्यानची विमानसेवा देखील रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे गोंधळाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी इंडिगो एअरलाइन्सच्या या संपूर्ण काउंटरवर बघायला मिळतंय। काका तुम्ही कुठून आले, काय नेमका गोंधळ झाला? आलेलो होतो हां नेमकं म्हणजे आम्ही एक अर्ध्या तासापूर्वी आम्ही गेटपर्यंत आलो। त्याच्यानंतर तेच आम्हाला फोन करून सांगतायत की वो तुमची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे। आता एवढ्या लांबून आल्यानंतर आम्ही म्हणजे ते म्हणतायत की आम्ही फक्त तिकिटाचे पैसे रिफंड करू शकतो। आता तिकिटाचे पैसे रिफंड करून उपयोग काय? आमचं पुढचे जे प्लॅनिंग ठरलेलं आहे ते सगळे प्लॅनिंगचं फिसकलं ना आमचं। अचानक तुम्हाला सांगितलं? अचानक सांगितलं, आम्हाला वेळ होता। आम्ही त्र्यंबकला दर्शनला गेलो, तिथून इथपर्यंत आलो, तिथून ओला करून आलो आहे आम्ही तिथपर्यंत। तर इथपर्यंतचं भाडं आमचं 1500 रुपये आणि जळगाववरून इथं यायचं आमचं 2000 असं आमचं 2200 ते 2500 रुपये आमचे द्यायला नाही म्हणताय। मग आता आम्ही काय करायचं? आपण बघतो गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। इंडिगो एअरलाइन्सच्या वतीनं मात्र काही सांग क्या प्रॉब्लेम हुआ है आपका? कुछ पता नहीं सर, कैंसिल बोल रहे थे। They are saying the flight has been cancelled directly. They have put the message immediately after when I was outside the gate. They have put the message for me. Flight has been cancelled. They are saying. अच्छा, आप कहाँ से हो? Bangalore, Karnataka. 2 days ago I have been landed in Nasik and today is my back flight to Nasik to Bangalore. Sorry. गोंधळाची परिस्थिती जी आहे क्या हुआ है, आप कहाँ से हो, क्या हुआ? Sir, actually I am from Bangalore. I just came for some meeting in Nasik. Today I have flight in 3:59, but it was cancelled. But I just told my company to tell the reschedule, either reschedule or refund the money. But he also tell that today either flight or total cancelled. आपण बघतोय की इंडिगोकडनं कुठल्याही प्रकारची स्पष्ट जी माहिती ती प्रवाशांना देण्यात आलेली नव्हती। I think I can process your refund. You processed it or not? That is what I'm asking. Sir, that I cannot. सर मी तुमच्याशी बोलायला मी अथोराइज नाही आहे। नाही सर, ते मला प्रेस स्टेटमेंट आमच्या हेड ऑफिसने काढलेले तुम्ही बघू शकता सर। या ठिकाणी फक्त प्रवाशांना माहिती देण्यात आलेली आहे की नाशिक बेंगलोर दरम्यानची विमानसेवा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। मात्र अचानकपणे जी विमानसेवा रद्द झाली आहे त्याच्यामुळे विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झालेले आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।